नमस्कार शेतकरी मित्रांनो, आताच्या क्षणाची ब्रेकिंग न्यूज। पुढील काही तास अतिशय महत्त्वाचे, कारण राज्यातील अनेक जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचं संकट घोंघावते। काही ठिकाणी इतका जोरदार पाऊस पडू शकतो की नदी नाले दुथडी भरून वाहण्याची, सखल भागांमध्ये पाणी साचण्याची आणि जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तर मित्रांनो, जर तुम्ही सध्या शेतात असाल किंवा शेतीची कामे, फवारणी, खत टाकणे किंवा प्रवासाचे नियोजन करत असाल तर हा लाईव्ह शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढील काही मिनिटात आम्ही सांगणार आहोत कोणते जिल्हे सर्वात धोक्यात आहेत, कुठे मुसळधार पाऊस कोसळू शकतो आणि कोणत्या भागात नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे। तर मित्रांनो, आपण पाहत आहात हवामान तडाखा, म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह हवामान अपडेट देणारा युट्यूब चॅनल। सध्या राज्यात मान्सून सक्रिय असून वातावरणात मोठ्या प्रमाणात आर्द्रता निर्माण झाली, त्यामुळे अनेक भागांमध्ये ढगांची दाटी वाढली असून पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। सर्वप्रथम कोकण विभागाकडे वळूया। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथा परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते। आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे। तर डोंगराळ भागात पावसाचा जोर अधिक राहू शकतो। तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि नांदेड येथे मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून काही ठिकाणी अचानक जोरदार सरी पडू शकतात। तर विदर्भात नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला, बुलढाणा, वाशिम, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा देखील अनुभवायला मिळू शकतो। तर उत्तर महाराष्ट्रात जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली। मित्रांनो, पाऊस सुरू असताना फवारणी टाळा, शेतात जाण्याचा, पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्या। विजांचा कडकडाट सुरू असल्यास उघड्या जागेत किंवा झाडाखाली थांबू नका आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे करा। तर शेतकरी मित्रांनो, पुढील काही तास महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी निर्णायक ठरू शकतात, त्यामुळे प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, अनावश्यक प्रवास टाळा आणि नदी नाल्यांच्या परिसरात जाणे टाळा। अशाच सर्वात वेगवान आणि विश्वासार्ह हवामान अपडेटसाठी हवामान तडाखा चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा। धन्यवाद।